मित्रांनो, तुम्हाला माहितीच असेल, जर आपलं मन प्रसन्न असेल, तर सर्व सिद्धी आपल्याला प्राप्त होणार आहे. पण आपण पाहतो आहोत, किती गोंधळलेले लोक आहेत, किती चेहऱ्यावरती ताण-तणाव दिसतो आहे. अगदी लहान मुलांपासून त्याला कारणीभूत आपणच आहोत. कारण आपण इतकं असं प्रेशर निर्माण करून ठेवलंय, कुठे जायचंय, कुठे धावत पळायचंय, कुठे पोहोचायचंय, पोहोचून तरी कुठे जाऊन काय करणार आहोत. इतका ताणतणाव आणि या सगळ्या गोष्टी मनावर बिंबवल्या जातात. मनावरती त्या प्रेशर आणल्या जातात आणि त्यामुळे आजार आला, मानसिक तणाव आला, आपल्या नातेसंबंधातील दुराव्याला, आपल्यातल्या चिडचिडपणाला, आपल्या स्वभावाला, सगळ्या गोष्टीला आपण काय करतो, निमंत्रण देत असतो. म्हणून अगदी शांत राहा, अगदी शांत. हळुवारपणे शांत. ठीक आहे, आपल्याला काही गोष्टी वेगाने कराव्या लागतात. पण त्याचं दडपण मनावरती आपल्याला घ्यायचं नाहीये. जर आपण घेत असू, तर मग काहीही उपयोग नाहीये. म्हणून असं म्हटलेलं आहे, की आपल्याला प्राप्त काय करायचं नेमकं ते माहिती नाही आहे. इथेच गोंधळ उडतो. म्हणून पहिल्यांदा मनाचं समाधान, मनाची शांती आपल्याला हवी असणं गरजेचं आहे. म्हणूनच म्हटलेलं आहे, "मन करारे प्रसन्न, सर्व सिद्धीचे कारण." तुम्हाला याबद्दल काय वाटतं? नक्की व्यक्त व्हा.